हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडे. तर जरा तब्येत बरी आहे बघा. आणि ही नवीन ब्लाऊज आणि ही नवीन साडी. ह्या साडीची किंमत किती असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा, कारण साडी मला भरपूर अशी आवडलेली आहे. बरेच दिवस झालं घेतली होती मी, फक्त 200 रुपयाला. आणि मला घालू तर वाटायची पण ब्लाऊज नसल्यामुळं मी घातलीच नव्हती. पण बारामतीला आता नाही का मध्ये मी आली होती बारामतीवरनं त्यावेळेस मी ब्लाऊज शिवायला टाकलं होतं. मग आता काल येता येता घेऊन आली होती. कावीचा सकाळी फोन आला होता. तर चला, तर ही साडी कशी दिसते तेवढी कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय अर्धवटच दिसत असेल तर हवं का, दिसले का? तर स्टँडला जोडते मोबाईल म्हणजे तुम्हाला दिसेल. तर चला आता किचनमध्ये मी काय बनवायला लागली आहे. मी बनवायला लागली चहा. हे बघा, आता तुम्ही म्हणसान गॅस नाही काय नाही. मग भांडे बिंडे घासून सगळं नीटनेटकं ठेवलं. तर इकडलं राहिले अजून, घर हे पुसायचंय. म्हटलं सकाळी सकाळी एक व्हिडिओ करावं, नाही का नाही. मोबाईल स्टँडला लावून घेतला म्हणजे जरा बरं पडतं या. पण दाखवते माझी साडी. तरी पण दिसलीच नाही ना, नाही दिसू द्या. साडीचा कलर हा असा मेहंदी कलर आहे आणि ब्लाऊज पण तसाच आहे. शिवायला टाकला होता, शिवून भेटला. लाईटीचा उजेड काय जास्त येईना, बाहेर आबाळ आलाय ना त्यामुळे तर तसं दिसतंय. तर तुम्ही म्हणता राहतात आहे गॅस नाही काय नाही, मग कसं काय. आता गॅस आपला आहे बारामतीला, है ना. तर तर मी लाईटीच्या शिगड्या 2 घेतल्या होत्या, तुम्हाला तर माहितीच आहे. एक तिकडं आहे बॉस कंपनीची आणि लोखंडी ऑफरमध्ये भेटली म्हणजे मीच तसलं कार्ड काढलं होतं. का शेजारीन बाय लय बघायला लागलो, काय बोला फिलायचं नाही काय. बर बर, नमूची मम्मी. मग तू मांजरापेक्षा काय कमी आहे का? नको जाऊ खेळायला, आता बघा आबाळ किती आलाय. तर तुम्ही म्हणता की राधाताई की गॅस तर तुझा नाही, तर सगळं तुझं तिकडे बारामतीलाच आहे, मग कसं काय तू एवढं ॲडजस्ट केलं. तर यायच्या दिवशी मी दालचा राईस आणला होता, है का नाही. त्यामुळे तीच आमचं खाऊन पिऊन झालं. नंतर संध्याकाळी मग मी भात केला होता. कुठे हा का ह्यात भात, ह्याच्यात भात बनवला होता. रात्रीच अर्धा किलोचं तांदूळ टाकलं होतं शिजायला, ते अर्धा कचच झालं. तर अजून थोडासा आहे, आता त्याला गरम करणार मी. इथं आपली लाईटीवरली शिगडी, इथं लाईट जोडलेलं आहे आणि बाबा ही शिगडी अशी आहे. थोडं लांब लावते. हा का, ही लाईटीवरली शिगडी. ही चालू मला तर करायला येत नाही आणि ह्याचा वापर पण मी केला नाही. पण ह्याचा वापर का नाही कावीने केला बघा. कावीला चांगले चालवायला येते ही मशीन, मला तर येत नाही बघा. मुद्दा मग तिकडे अंतरातच ठेवते. आता तिला ती चालू आहे, हात लावू का नको झालंय. थोडंसं कमी आहे का नाही. मी पहिल्यांदा ते माझ्या ध्यानात राहत नाही म्हणून ती कावीलाच आपलं हे करते मी, सांगते. तर हे शिगडीवर मी चहा करायला लागली आहे. तर मी मला वाटतंय गॅसच आहे. थोडासा वर करते, खाली पालता पाडते का नाही. तर पाणी उकाळलं बघा, दिसते का मी पण दिसली पाहिजे ना, का नको. बरं मी नाका नाही दिसली तरी चालतंय, नाही का नाही. ह्यात मी गेल्या वेळेस माझी मोठी बहीण आम्ही आणतो ना, तेव्हा मी ह्याच्यामध्ये साखर, चहापत्ती, दूध आणून ठेवलं होतं सगळं. तर ह्यातलं पाणी उकळलं बघा. आता साखर, चहापत्ती टाकते, एवढं सामान आणलं होतं मी. मुगाची डाळ, चहापत्ती, जिरे ते सगळं आणलं होतं.
हळद, मिरची पावडर, मुगाची डाळ, परत अजून हे जिरे, म्हणजे एवढं सामान आणून ठेवलं होतं. चहापत्ती इकडे ठेवते. हे दूध, हे काय फ्रीजमध्ये, हे सकाळी रात्री आणलं होतं दूध भात खायला, पण ते खाल्लंच नाही आम्ही. का चहा पण उकळला दिसला, त्यात दूध टाकते आता. आता उकळण ते, आता चहा उकळला का नाही. आता मी आणि सानिया दोघं जणच आहे. आणि हा व्हिडिओ ही रविवारी शूट केलेला आहे. काय कसं आहे, आपलं आजचं उद्या असतं आहे का नाही. कारण सगळं लोकांना अपडेट कळतं ज्यावेळेस आपण घरी नाही. ताजा ताजा व्हिडिओ टाकला की लगेच लोक म्हणतात आज हे घरी नाही, आज हे इकडे गेले. मग आपले दुश्मन आपल्या मागं फिरले नाहीत पाहिजे, असं डोकं चालवायचं आहे का नाही. दुश्मन लय आहे तर माझं. एवढे भांडी घासलं ते अजून मांडीवरले एवढे राहिले ते. पण बघू आता हळूहळू, कारण बारामतीला पण जायचंय. काय कमेंट्स अशा पण आल्या की राधाताई आता तू गावाकडंच राहा, नको जाऊ कुठं. गावाकडं राहिलं म्हणजे माझं डोकं चालत नाही. व परपंचासाठी करल तेवढं कमीच आहे. आणि ती काय ते परपंचा आमच्या बापाचं चांगलं होतं बघा. जन्म घेतला, लेकरं बाळ काढली, तिकीट काढलं, काय कमावलं बी नाही आणि काय ठेवलं बी नाही आणि काहीच नाही. आलं, जन्म घेतला, आयुष केली, मस्तपैकी खाल्लं पिल्लं, मस्तपैकी तिकीट काढलं. असं फडफड वाजायला लागलं बघा. ते असं वाटतंय किचन वाटा पण धुतला स्वच्छ, आल्यावर घासू धुतला, भांडे झाले ते. हे अजिबात हे वरती गरम होत नाही. करंट बसायची तरी पण भीती वाटते. आता ह्याच्यावरच आहे आपलं सगळं. मंगळवारी पुरणपोळी करावं म्हणते या, काय का नाही. मंगळवारी पुरणपोळी करायची, मस्तपैकी खायची. माझं डोकं चालं नाही. कधी कधी असं वाटतं की आपल्या घरी येऊन राहावं आपण. परत इथं राहिलं थोडं हाल झालं की असं वाटतं की कुठं तर बाहेर जागा गेलेलं बरं. असं हाल तर व्हायचं नाही. तर मग उकळायला लागला चहा, स्पेशल चहा. ह्या शेगडीचं कसं आहे तुम्हाला सांगू का. ह्या शेगडीचं असं आहे की ही बंद जरी केली ना तरी ही चालूच राहते पूर्ण अर्धा तास. भाताला जर नुसती उकळी जरी दिली ना, आणि उकळी फुटून दिली ना भाताला, आणि गॅस ही जर बंद केलं ना ही, तरी का नाही ते. आता बघू आपण. हा ही बंद, लाईटच गेली की बंद केलं तर हे अर्धा तास गरम राहतंय. बघा तरी पण हा कसा उकळायला लागला. लाईट बंद केली तर काय बनवते तेव्हा भाजीला लसूण नाही, काय नाही. काय बनवायचं. फॅन चालू आहे का बाहेर. हो, लाईट गेली ना. तू पण केली वाटते. कुठे बंद केली. याच्या बाहेर जे तेवढं उकळतंय. शेगडी बंद आहे
सगळं बंद आहे तरी पण का नाही तसं चहा उकळतं भेटलं ना. रेसिपी करत जा की. हा रेसिपी रेसिपी करायची आहे. मी लय झाडं लावले तर आता केली वाय काय ते गवत मिरच्याचं झाड आणि मिरच्या बी उगवले. चहा नासला वाटतं जरा असं. दूध नसलेला असेल का नाही. तसंच पिऊ तसंच. आता हे चहा नसला तरी आम्ही तसंच पिणार आहे. मी नाही पिणार नसलेला. पण नसलेली पिते का काय दे होतून. होय नासला चहा प्यायल्यावर काय होतं गं? ती काय आता सांगणार आहे का प्याले परत ती कमेंटमध्ये सांगणार की काय नाही होत चल मी नाही पेणार बाबा. तू नको पिऊ मी पिते. मी खाणार चहा बिस्किट. तर अगं हे चहा आपला आणि घेणार ओतून आणि पिणार. खरं नाही पेना पिल्या पिते. मग तू बिस्किट खा नुसतं आणि इकडं बिस्किट दोन दोन खा बॉडी वाढल. सण्या म्हणतो 2-2 बिस्किट खा म्हणजे तुझी बॉडी वाढेल. हे कशाला आणले टायगर? तुला हे बिस्किट खाल्ल्यावर गुलकोज वाढतं. हे जास्त गुलकोज असतं. फुलकुट फुलकुट काय असते आता? गहू ना ह्याच्यात काय असतं ह्याच्यात बी असतं ना गहू माझे टायगर असते. टायगर बनले असते खा का बिस्किट? बघ की मग कसं केलं तर खाला असं केलं आणि उडून असं चालतं. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आहे का ना. खाऊन घेते.